चला सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करून घ्या. कार्तिक, स्नेहा, श्रेया, कुशल, आदित्य, स्वराज, स्पर्श. तन्वी, mark your presenty. मोठं कसं करायचं? मोठं कसं करायचं? स्पर्शचा माईक ऑन आहे. तन्वी, प्रेझेंटी मार्क करायची आहे. ओके. फोर्थ स्टँडर्ड, आपण फोर्थ स्टँडर्ड पासून सुरुवात करूया आज. तुमचं EVS 1चा लेक्चर आहे आज, परिसर भाग 1. ओके, लेट्स स्टार्ट. थर्ड स्टँडर्डला हा पार्ट झालेला आहे. आपण थोडं एक्स्ट्रा शिकणार आहोत. तुम्हाला मी डायरेक्शन आणि मॅप शिकवलेला आहे. येस, दिशा आणि नकाशे हा लेसन आपला झालाय ना थर्ड स्टँडर्ड साठी. पण आज थोडं ऍडव्हान्स आपण शिकणार आहोत. आतापर्यंत थर्ड स्टँडर्ड साठी आपण कोणकोणत्या दिशा शिकलेलो सांगा मला. कोणकोणते डायरेक्शन शिकलोय आपण. येस आदित्य. कोण सांगणार? स्वराज, आपण कोणकोणत्या दिशा शिकलोय? Which 4 directions you know? आवाज येतोय का माझा? येस. Am I audible? सांगा मला कोणते 4 डायरेक्शन आहेत जे तुम्हाला माहिती आहेत? 4 दिशा कोणकोणत्या आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत सांगा. येस, स्पर्श सांग. दक्षिण, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. येस येस, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ओके, या तुम्हाला माहित आहे. आता आज आपल्याला काही ऍडिशनल सुद्धा शिकायचे आहेत. पाहूया आपण. सी, कॅन यू टेल? बघा, गेस विच पिक्चर इज इन विच डायरेक्शन अँड कम्प्लीट द टेबल. आता इथे मला सांगा, क्लॉक आहे. ओके, एक क्लॉक आहे, ते कोणत्या डायरेक्शनला दिसतंय तुम्हाला सांगा. नॉर्थ. येस, देन this house is साऊथ. at south. Then the tree. वेस्ट. Okay, and that pond. ईस्ट. Okay. ईस्ट. Okay, and what about that fort? किल्ला दिसतोय तुम्हाला, तो कोणत्या डायरेक्शनला आहे सांगा आता मला. नॉर्थ ईस्ट. व्हेरी गुड. नॉर्थ ईस्टला काय म्हणायचं मराठीमध्ये, कोण सांगणार? कोणती दिशा आहे ती? उत्तर पश्चिम. नो, तुम्हाला नैऋत्य, वायव्य, आग्नेय, ईशान्य ह्या दिशा आहेत. हे वायव्य. माहिती आहे का? येस. आता मला सांगा, लॅम्प आहे, लॅम्प कोणत्या डायरेक्शनला आहे? साऊथ ईस्ट. ओके, मराठीमध्ये साऊथ ईस्ट. मराठीमध्ये कोण सांगणार? ईशान्य. ईशान्य. अँड व्हॉट अबाउट दॅट वेल? ती विहीर कोणत्या डायरेक्शनला आहे? साऊथ वेस्ट. साऊथ. साऊथ काय वेस्ट. म्हणायचं त्याला मराठीमध्ये? नैऋत्य. नैऋत्य. गुड. आणि हिल, डोंगर कोणत्या डायरेक्शनला आहे? नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट.
ईस्ट नॉर्थ ईस्ट डोंगर डोंगर. नॉर्थ ईस्ट नॉर्थ ईस्ट कसं असणार? ईस्ट नॉर्थ वेस्ट वायव्य. अरे ती मी फोर्ट नाही विचारत आहे, इकडचा डोंगर हे. नॉर्थ वेस्ट. येस. ओके, मग आता तुम्ही या टेबल मध्ये लिहू शकाल का? हा टेबल कंप्लीट कराल? चला पटकन हो. लिहा, पटकन कंप्लीट करा, टेक्स्टबुक मध्येच करा. टीचर कंप्लीट. लगेच कंप्लीट झाला. एकेका दिशेचं नाव नीट लिहा. टीचर आम्ही पण. फोर्थ स्टँडर्डचं बुक आहे ते. तुम्ही थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी काय लिहायचं आहे? तुम्हाला जेवढे डायरेक्शन माहिती आहेत त्यांची नावं लिहा. चला थर्ड स्टँडर्ड, आपण पण डायरेक्शन शिकलोय ना. हाऊ दॅट इज फ्रॉम फोर्थ स्टँडर्ड. आय एम शोइंग द फोर्थ स्टँडर्ड बुक. तुम्हाला दिशा माहिती आहेत ना, डायरेक्शन शिकलोय ना आपण, मग त्यांची नावं लिहा पटकन. चला थर्ड स्टँडर्ड, चला पटकन. टीचर पेज नंबर काय आहे? तन्वी, इट्स 81. फोर्थ स्टँडर्ड वाल्यांनी त्यांच्या टेक्स्टबुक मध्ये लिहा, आणि थर्ड स्टँडर्ड वाल्यांना आपण दिशा शिकलोय ना ते तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. टीचर पुस्तकात वहीत ना. नाही, पुस्तकातच लिहा. वहीत लिहिताना तुम्हाला परत चित्र काढावे लागतील, त्याच्यापेक्षा पुस्तकातच लिहा. टीचर कंप्लीट. ओके. टीचर कंप्लीट. टीचर कंप्लीट. ओके चला. टीचर कंप्लीट. ओके चला, नेक्स्ट पार्ट बघूया आता आपण. सी, मग आता बघा इथे काय काय प्रश्न विचारलेत. विथ डायरेक्शन कुड यू गेस करेक्टली. तुम्ही सगळ्याच दिशांची उत्तरं बरोबर दिलीत, हो की नाही? विच डायरेक्शन डिड यू फाइंड इट डिफिकल्ट टू गेस? नो, तुम्ही सगळ्याच उत्तरांचे तुम्हाला अडचण आली नाही, बरोबर उत्तरं दिलीत. थर्ड काय, विच आर द मेन डायरेक्शन दॅट यू लर्न इन लास्ट इयर. मग आता तुम्ही उत्तरं दिलीत त्याच्यापैकी कोणते डायरेक्शन आहेत जे तुम्ही मेन डायरेक्शन मागच्या इयत्तेत शिकला? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ, राईट? येस. थर्ड स्टँडर्डला आपण ह्याच शिकलेलो ना दिशा? येस, एम आय राईट? यस टीचर. ओके चला. आता इथे हे पिक्चर दिलेले आहेत, ते तुम्ही बरोबर मला डायरेक्शन सांगितले, त्याच दिशा आहेत इथे बघा. आता स्टडी द फॉलोइंग सर्कल ऑफ डायरेक्शन अँड सब डायरेक्शन केअरफुली. आपल्याकडे हा सर्कल आहे. कोण वाचून दाखवणार मला हा सर्कल? पहिल्यांदा इंग्लिश मीडियम वाल्यांनी इंग्लिश मध्ये वाचा, आणि नंतर मराठी मीडियम वाल्यांनी वाचा. कोण वाचणार? रेज युअर हँड. चला हँड रेज करा. ओके, तन्वी अँड संयोग. ओके, तन्वी वाच. नॉर्थ, नॉर्थ ईस्ट, वेस्ट, साऊथ वेस्ट. नो 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 तन्वी, गो अकॉर्डिंगली क्लॉकवाईज. नॉर्थ नंतर नॉर्थ ईस्ट आणि मग ईस्ट असं वाच. नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, ईस्ट वेस्ट, ईस्ट साऊथ, ईस्ट साऊथ वेस्ट. ओके, संयोग तू वाच. यस टीचर. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. आणि मधल्या दिशा, उपदिशा? ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. ओके चला, आता हा जो दिसतोय ना, हा चार्ट दिसतोय तो सगळ्यांनी काढा नोटबुक मध्ये. थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांनी लिहा हा चार्ट.
मराठी मीडियम वाले मराठीमध्ये लिहू शकतात. चला तुम्हाला मोबाईलवर मी दाखवते ना ज्या दिशा, बघा नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट या आपल्या 4 दिशा आहेत. उत्तर ही इकडे आहे पूर्व, खालची आहे दक्षिण आणि इकडे आहे पश्चिम. नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये आहे नॉर्थ ईस्ट, जिला आपण ईशान्य म्हणतो. ईस्ट आणि साऊथच्या मध्ये आहे साऊथ ईस्ट, जिला आपण आग्नेय म्हणायचं आहे. साऊथ आणि वेस्टच्या मध्ये आहे साऊथ वेस्ट, जिला आपण नैऋत्य म्हणतो. आणि वेस्ट आणि नॉर्थच्या मध्ये आहे नॉर्थ वेस्ट, जिला आपण वायव्य म्हणतो. चला पटकन लिहून काढा, जसंच्या जसं मोबाईलवर दिसतंय तसं. थर्ड स्टँडर्ड सार्थक, कुशल, स्वराज, वेदांत तुम्ही पण लिहायचं आहे. चला टीचर लिहिले. चला सगळ्यांनी पटकन लिहा. हे असंच्या असं मला पाहिजे तुमच्या नोटबुक मध्ये, आणि त्याला बॉक्स करून ठेवा एकदम नीट, छानपैकी लिहून ठेवा, तुम्हाला नेहमी लक्षात राहील हे. टीचर आम्ही मराठीमध्ये हा, मी मराठी पण दाखवू का तुम्हाला, की नको. लिहिता येईल? हा येस येईल. ओके मॅम चला. मराठीत पण दाखवा. Okay, third standard wants Marathi, in Marathi also. Okay, wait. चला थर्ड स्टँडर्ड मराठी वाले लिहा. कंप्लीट टीचर. ओके. Swaraj Vedang, Swaraj Vedang, write it down. टीचर आम्ही पण लिहायचं आहे. No, no, Sparsh, Sparsh, you write it in English. कंप्लीट टीचर. Okay. चला झालं. टीचर. कंप्लीट टीचर. Okay. Done writing. पुढचं शिकवायला सुरुवात करायची. हो टीचर. Yes. चला. हो टीचर. येस. ओके ओके. सी परत एकदा. नॉर्थ म्हणजेच उत्तर, नॉर्थ ईस्ट ईशान्य, ईस्ट पूर्व, साऊथ ईस्ट आग्नेय, साऊथ दक्षिण, साऊथ वेस्ट नैऋत्य, वेस्ट पश्चिम, नॉर्थ वेस्ट वायव्य. ओके बघा. Note the subdirections that lie between every two adjacent main direction. You will find that the name of every subdirection begin either with north or south. Now, look at the objects given in the beginning of lesson once again. Check your answers and correct them if necessary. आता जर तुम्ही या मुख्य दिशा पाहिल्यात आणि त्या मुख्य दिशांच्या मध्ये मध्ये ज्या दिशांची नावं आहेत, इंग्लिशमध्ये ती नावं खूप सोपी आहेत लक्षात ठेवायला, कारण प्रत्येक दिशेची सुरुवात नॉर्थ किंवा साऊथनेच होते. बघा, नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट. इंग्लिशमध्ये ही नावं आठवणीत लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत, पण मराठीमध्ये दॅट मे बी लिटिल डिफिकल्ट. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य अशी लक्षात ठेवायची आहेत. ओके. आता बघा, डायरेक्शन आर ऑलवेज पॅरलल टू द ग्राउंड. दॅट इज why a map must always be aligned to the local direction. This make it easier for us to understand the map and the region.
बघा दिशा या नेहमी जमिनीला समांतर असतात. म्हणजेच जेव्हा आपण नकाशा आपल्या स्थानिक दिशानुसार अभ्यासायचा असतो तेव्हा त्याला Teacher, sound is break. Teacher, Teacher, no no sound. sound. Teacher, teacher, no sound. टीचर तुमचा आवाज नाही येत. टीचर तुमचा आवाज नाही येत. टीचर नो साऊंड. Teacher, no sound. टीचर नो साऊंड. Teacher, no sound. टीचर नो साऊंड. Teacher, your sound is break. टीचर साऊंड इज ब्रेक. आवाज येतोय आता? Yes, Yes, आवाज येतोय teacher. का माझा? teacher. ओके. Yes, teacher. ओके. इथे बघा आता हा आहे तुमचा बीड जिल्हा बरोबर. हा इथे मग आता याच्या नॉर्थला उत्तरेला कोणता जिल्हा आहे सांगा. नॉर्थला जालना. काय? जालना. येस. आणि साऊथला? साऊथला खाली कोणता आहे? उस्मानाबाद. दक्षिणेला सोलापूर. उस्मानाबाद. आणि ईस्टला कोणता आहे? अहमदनगर. ईस्ट पूर्व. परभणी. आणि वेस्टला आहे अहमदनगर बरोबर. आता मला सांगा Yes. ईस्ट आणि साऊथ म्हणजे साऊथ ईस्टच्या मध्ये म्हणजे ती आपली झाली कोणती दिशा? साऊथ ईस्ट वाली दिशा आहे आपली आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला काय आहे बघा. उस्मानाबाद आणि नांदेड परभणीच्या मध्ये काय आहे? लातूर. 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 येस. आता बघा आपला जालना आहे नॉर्थला बरोबर. दॅट इज युअर नॉर्थ उत्तर बरोबर. उत्तर. आणि अहमदनगर आहे तुमचं पश्चिमेला वेस्टला. मग औरंगाबाद कोणत्या दिशेला येणार? उत्तर आणि पश्चिमच्या मधली दिशा कोणती? नॉर्थ आणि वेस्टच्या मधली दिशा कोणती? वायव्य. वायव्य. नॉर्थ वेस्ट. व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला प्रत्येक दिशा लक्षात राहणार. येस. Yes. Yes, ओके गुड. teacher. त्याच्यामुळे तुम्हाला नकाशाचा अभ्यास करणं जास्त सोपं जाईल. चला. Places in our surrounding are often located at some distance from one another. बघा आपल्या परिसरात वेगवेगळी ठिकाणे असतात आणि ही प्रत्येक ठिकाणे एका ठिकाणापासून काही आवाज नाही. Teacher, your sound is break. असणाऱ्या टीचर त्या नो खूप साऊंड. मोठ्या. आता येतोय आवाज? Yes, yes. ओके. Yes. थोडा वेळ जरा 1 मिनिट होल्ड करा. वायफायचं कनेक्शन मला एकदा चेक करू द्या. जस्ट अ सेकंड.
Teacher, no sound. Teacher, no sound. Teacher, no sound. Teacher, no Teacher, no sound. sound. Teacher, no sound. Teacher, no sound. Teacher is left. Teacher is left. Teacher, lift left. Teacher, sound is break. Breaking. Just wait. Okay, now I am audible. आता येतोय का आवाज? Yes, teacher. Breaking. Yes. Sound is breaking. Sound is breaking. टीचर तरी आवाज नाही येत थोडा. Teacher is left. Teacher is Now check. Now check. आता आवाज येतोय? yes. Yes, teacher. हो. ओके, चला. बघा. Places in our surrounding are often located at some distance from one another. These places are also large in size. बघा. तुमची शाळा. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. तुमची शाळा. तुमची शाळा ही छोटीशी असते का? नकाशावर बसू शकते का पूर्ण शाळा? सांगा मला. No. येस? नो. तुमच्या घरापासून तुमच्या मग अशी ही ठिकाणं जिथे आपण जातो किंवा आपल्या परिसरात असतात ती खूप मोठी असतात. आपण त्यांना नकाशात बसवू शकत नाही. तुमच्या घरापासून तुम्ही शाळेत जाता ते अंतर तुम्ही नकाशावर चालत जाऊन बसवू शकता का? नाही. तरी पण आपण त्याला नकाशावर बसवतो. कशामुळे? आपण या ठिकाणांमधलं अंतर कमी करतो आणि ते नकाशात दाखवतो. ओके. When we draw picture of houses, mountains or people, we draw them to fit the size of the paper we are drawing on. It is the same while drawing maps. While drawing a map, the distance between two places on the ground has to be shown in such a way that it fits the paper. The distance on the map is proportionate to the distance on the ground. Try to understand this with the help of picture given. बघा. आता जर मी तुम्हाला आता चित्र काढायला सांगितलं तुमच्या समोर असणाऱ्या घराचं, मग त्या घराचं चित्र तुम्ही जेवढं घर मोठं तुमच्या समोर दिसतंय तेवढंच मोठं चित्र काढू शकता का तुम्ही कागदावर? No. नो, वी कॅनॉट ड्रॉ. आपण काय करतो, जेवढा आपला कागद आहे, आपल्याकडे जेवढा कागद अवेलेबल आहे त्या कागदात मावेल इतकंच आपण चित्र काढतो. बरोबर. मग नकाशा तयार करताना सुद्धा असंच केलं जातं. पण जेव्हा नकाशा तयार केला जातो तेव्हा जमिनीवर असणाऱ्या दोन ठिकाणामधलं अंतर विचारात घेतलं जातं आणि त्या प्रमाणात नकाशावर ते चित्र काढलं जातं. म्हणजेच नकाशाच्या ठिकाणांमधले अंतर जर 30 मीटर असेल तर ते चित्रात काढताना 30 सेंटीमीटर इतकं केलं जातं. बघा इथे चित्रात पहा तुम्ही. बघा हा व्यक्ती काय करत आहे. ही एक शाळा आहे. तिचा 30 मीटर इतकं डिस्टन्स आहे आणि ते त्याने काढताना 30 सेंटीमीटर इतकंच वापरलंय कारण त्याच्याकडे तेवढंच कागद अवेलेबल आहे. ओके. समजलं इथपर्यंत? फोर्थ स्टँडर्ड have you understood till here? Yes. चला आता काही प्रश्न. चला एकेकाने सगळ्या दिशा मला वाचून दाखवा. मराठी असेल तर मराठी, इंग्लिश मीडियम वाले असतील तर इंग्लिश मध्ये. चला वी विल स्टार्ट विथ फोर्थ स्टँडर्ड पासून सुरुवात करूया कारण आपल्याला थर्ड स्टँडर्डचा पण आता घ्यायचा आहे. ओके. तन्वी स्टार्ट. पहिल्यांदा मेन डायरेक्शन वाचा आणि त्यानंतर सब डायरेक्शन वाचा. East, west, north, south. North, east, northwest. South, east, southwest. गुड.
कार्तिक. Yes, teacher. हा वाच. उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, नाही दक्षिण, नाही नाही, पहिल्यांदा मुख्य दिशा आणि त्यानंतर राहिलेल्या सब डायरेक्शन त्यानंतर. पहिल्यांदा मुख्य दिशा वाच. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. नैऋत्य. नेक्स्ट नैऋत्य. आहे, येस गुड, स्पर्श. स्पर्श तू वाच. Yes, teacher. रीड. Yes. Read the direction. East, west, north, south. And subdirection. Yes, Sparsh, the subdirection. Okay, Sayog तू वाच. Yes, teacher. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. Good. स्नेहा पर्याय. East, west, north, south. South, north, west, east. नो, साउथ ईस्ट, नॉर्थ ईस्ट ऐसे पढ़िए. सब डायरेक्शन कैसे लिखा है वहाँ पे? ओके. Yes, teacher. ओके, 4th स्टँडर्ड सगळ्यांना समजलं आपण जेवढा पार्ट शिकलो? येस, एव्हरीवन हॅज अंडरस्टूड. Yes. ओके, नाउ इट्स टर्न फॉर 3rd स्टँडर्ड. आता सुद्धा सगळ्यांनी एकदम नीट लक्ष द्यायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. 4th स्टँडर्ड येत असेल उत्तर तरी तुम्ही देऊ शकता. Teacher, no voice. राईट? आय एम नॉट स्पीकिंग. ओके, आपण तुमचा नवीन लेसन स्टार्ट करणार आहोत. 3rd स्टँडर्ड. ओके, इट्स अबाउट अवर डाएट. आपलं अन्न, आपला आहार. ओके. हा. ॲट राजूज होम. राजूच्या घरी काय चाललंय होतं? फादर, कम ऑन, लेट्स हॅव अवर डिनर. बट वेल राजू, ही इज ऑलवेज द फर्स्ट टू कम फॉर अ मील. मग बाबा काय म्हणत आहे? चला पण आता आपलं जेवण जेवूया. तर राजू कुठे आहे? तो तर नेहमी जेवणासाठी पहिलेच हजर असतो. Mother, he is running temperature. I gave him some soft dahi bhat a little while ago. He has just fallen asleep. आई काय म्हणते? त्याला थोडा ताप आला आहे. मी त्याला थोडासा हलका वाटावा म्हणून दही भात खायला दिला आहे आणि तो आत्ताच झोपी गेला आहे. फादर, लेट्स रेस्ट. शाल वी स्टार्ट देन? वडील काय म्हणत आहे? त्याला आराम करूया. आपण करूया का सुरुवात? काय? Yes, right away. Today we played a lovely match in school. I'm so hungry. मग साईचा म्हणत आहे, हो नक्कीच सुरुवात करूया. आज आम्ही शाळेत लंगडी खेळलो त्यामुळे मला आज खूप भूक लागलेली आहे. मदर, कम at once. साई, ओ मम्मा, why have you made cabbage? You know I don't like it. I don't want it. कोणी विचारलं? कोणी विचारलं काय लिहायचंय?
स्टँडर्डचा लेसन चालू आहे, सगळ्यांनी नीट ऐकायचं आहे. 4th स्टँडर्डचं शिकवताना 3rd स्टँडर्डवाले ऐकत होते ना, शिकवताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. मग ताई काय म्हणत आहे, आई कोबीची भाजी का बनवली, तुला माहित आहे ना की मला ही कोबीची भाजी आवडत नाही. Mother, that's not the way to speak, dear. You want to be healthy, don't you? Then you have to eat all kinds of food preparation, and nothing should be left over in your plate. मग आई काय म्हणत आहे, जर तुला तुझं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तुला स्वस्थ राहायचं असेल, तर तुला वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या भाज्या खाव्या लागतील आणि अन्न ताटात शिल्लक ठेवायचं नाही. ताई, राईट. Our teacher also. दिसत नाही. माझी स्क्रीन विजिबल आहे की नाही सांगा सगळ्यांनी. चॅट बॉक्स मध्ये सांगा. कोणीही माईक चालू करणार नाही. येस और नो सांगा चॅट बॉक्स मध्ये पटकन. आता दिसते का? आता दिसते? येस टीचर. Yes, teacher. Okay, please don't put on your mic. See. Right. Our teacher also tells us that I wasn't going to wear anything. मग ताई काय म्हणत आहे, हो आमच्या टीचर सुद्धा आम्हाला तेच सांगतात आणि मी आता काही वेस्ट करणार नाही, अन्न वाया घालवणार नाही. Father, that's my good girl. ताई, Teacher, what screen is not दिसत. that? I'm showing it. आता दिसते का? No. No. नो. Still not visible. येस टीचर. Yes. आता दिसते का बघा? Yes, teacher. Yes, Screen teacher. दिसते. Yes, teacher. चला बघा. What's this, Dad? You took only one भाकरी? That can't be enough for you. मग ताई काय म्हणत, वा तुम्ही फक्त एकच भाकरी घेतली, ती तुमच्यासाठी पुरेशी नाही ग्रँडपा. He works at a desk all day. That doesn't make anyone hungry. We used to do physical labor all day. We ate at least 4 bhakris at every meal. But now I have grown old. I don't feel hungry as I used to. मग आता आजोबा काय सांगत आहे, तुझे बाबा फक्त खुर्चीत बसून टेबलवर काम करतात, त्यामुळे त्यांना फारशी भूक लागत नाही. जर तुम्हाला जास्त भूक लागायला हवी असेल तर त्यासाठी तुम्ही कष्टाची कामे करायला पाहिजे, फिजिकल वर्क करायला पाहिजे. आणि ही कष्टाची कामे आम्ही जेव्हा कष्टाची कामे करायचो तेव्हा मी एका वेळेला 4-4 भाकरी खायचो. पण आता मी म्हातारा झालो आहे, त्यामुळे मी आता जास्त जेवू शकत नाही, असं आजोबा म्हणत आहेत. ग्रँडमा, मी टू. आजी म्हणते मी पण आता जास्त जेवू शकत नाही. मदर, येस यू ईट सो लिटल नाव. हिअर मा आय हॅव सोक्ड हाफ अ भाकरी इन मिल्क फॉर यू. मग आई काय म्हणत आहे आजीला की हो आई, तुम्ही आता खूप कमी जेवता, मी तुमच्यासाठी अर्धी भाकरी दुधात भिजवून आणलेली आहे. Why did mother give Raju soft दही भात? मग आता तुम्ही मला सांगा, आता तुम्ही या घरातलं कन्व्हर्सेशन पाहिलं की नाही? मग आता तुम्ही मला सांगा की आईने राजूला मऊ मऊ असा दही भात का खायला दिला असेल? कारण त्याला ताप नव्हता. हँड रेज करा. हँड रेज करा. का दिला असेल? येस आदित्य, नाव टेल. येस आदित्य.
काय झालं होतं त्याला सार्थक? Yes, teacher. Raju running temperature येस is running temperature. येस. वाय वॉज ताई सो हंग्री? ताईला खूप भूक का लागली होती? वाय वॉज ताई सो हंग्री? सांगा, कोण सांगणार? येस आदित्य. लंगडी खेळून लंगडी खेळून होती म्हणून. येस. नेक्स्ट आहे, वाय इज वन भाकरी इनफ फॉर फादर? बाबांसाठी एकच भाकरी पुरेशी का होती? कार्तिक. टीचर, कारण की त्यांना भूक नव्हती लागली. अजून कोण सांगणार? भूक नव्हती लागली इज राईट, पण का भूक नव्हती जास्त? सार्थक. बिकॉज ही वॉज वर्किंग. सांगू नो येस येस राईट. फिजिकल वर्ड. येस, बिकॉज ही डिडंट डे एनी फिजिकल वर्क. त्यांनी कोणत्याही प्रकारचं कष्टाचं काम केलं नव्हतं, म्हणून त्यांना कमी भूक लागली होती. नेक्स्ट आहे, वाय डू ग्रँडपा अँड ग्रँडमा ईट ओनली अ लिटल? आजी आजोबा एकदम कमी का जेवत होते? सांगा. त्यांना फक्त आदित्य आर आन्सरिंग. व्हॉट अबाउट अदर्स? येस कुशल. टीचर ते कष्टाचं काम करत नाही म्हणून. नो, बिकॉज दे वेर ग्रोईंग ओल्ड. ते आता म्हातारे झाले होते, त्यामुळे त्यांना जास्त भूक लागत नव्हती. ओके, अंडरस्टूड? ओके. येस. Okay, so what yet? We eat some food preparations as part of our meals every day. Okay, तुमचा आहार म्हणजे काय? तुमच्या आईने बनवलेले वेगवेगळे पदार्थ तुम्ही तुमच्या जेवणात रोज खात असता. येस, कधी तुम्ही चपाती भाजी खाता, तर कधी डाळ भात, कधी भात, कधी फिश खाता, कधी अंडे खाता, कधी मांस खाता. येस, म्हणजेच आपल्या जेवणात रोज वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असतो. राईट? आता बघा, वी ऑल्सो इट सम स्नॅक्स बिटवीन मील टाइम. आणि फक्त आपण दिवसभर जेवतच बसतो का? नाही, काहीतरी स्नॅक्स सुद्धा खातो ना आपण. येस. सो बिसाइड्स वी माइट ऑल्सो हॅव मिल्क, टी, कॉफी और शरबत. आणि त्यासोबतच आपण दूध, चहा, कॉफी आणि सरबत यासारखी पेय सुद्धा पित असतो. All that we eat or drink during a day is together called our diet. आपण पूर्ण दिवसभरात जे काही खातो, जे काही पितो, त्या सगळ्याला एकत्रितपणे आपली डाएट म्हणजे आपला आहार असं म्हणायचं आहे. मग तुम्ही जेवलेलं अन्न असेल, तुम्ही जेवणाच्या मधल्या वेळेत खाल्लेलं स्नॅक असेल, किंवा तुम्ही पिलेलं चहा, कॉफी, दूध, सरबत यासारखं पेय असेल, त्या सगळ्यांना एकत्र मिळून काय म्हणायचं आहे आपल्याला? अवर डाएट, आपला आहार. ओके, अंडरस्टूड? थर्ड स्टँडर्ड, सार्थक, कुशल, आदित्य, टीचर. वेदांत, स्वराज. ओके, गुड. चला ही टर्म लिहून काढा. न्यू टर्म, डाएट, आहार. पेज नंबर इज? यस टीचर. पेज नंबर 75. चला लिहा पटकन. डोंट टेक टू मच टाइम. राईट इट फास्ट. फोर्थ स्टँडर्ड एकदा वाचून दाखवा, हे टर्म वाचून दाखवा, सो दॅट सगळ्यांना लक्षात राहील. हु विल रीड? स्पर्श. स्पर्श, विल यू रीड दिस टर्म? टीचर मैं पढ़ू? ओके. टीचर यस. यस टीचर. Okay, Sparsh is there. Okay, Sparsh, read. Yes. Diet. We eat some
food, Preparations, Preparations. preparations as part of our Our. meal every day. We also eat some snacks between meal 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 times. meal times. Besides, we might also have milk, eat coffee, or sherbets. All that we eat a drinking During. the day During the day. is during the day food called our Diet. diet. Okay. Third standard completed writing. Yes. Third standard completed. Sarthak, No. Kushal, Aditya. No. ओके राईट राईट टेक युअर टाइम आणि कम्प्लीट झाल्यावर मला सांगा. टीचर तुमचा आवाज नाही येत. टीचर तुमचा आवाज नाही येत. टीचर यू आर म्यूट. टीचर तुमचा आवाज नाही येत. Am I audible now? Yes. Third standard completed. Third No. standard. Still you are writing. Make it fast. ओके पे अटेन्शन. राईट इट डाऊन लेटर ऑन. थोड्या वेळाने नंतर लिहा क्लास संपल्यावर. लक्ष द्या. थर्ड स्टँडर्ड पे अटेन्शन. सी. Why does our food intake differ on different days? बघा आपण जे अन्न खातो ते एका दिवशी कमी एका दिवशी जास्त असं वेगवेगळापणा का असतो आपल्या जेवणात पहा. समटाइम्स वी फील व्हेरी हंग्री. कधी कधी काय होतं आपल्याला खूप भूक लागते. अँड वी ईट अ लॉट. आणि त्या दिवशी आपण खूप खातो किंवा खूप जेवतो. दॅट डे आवर फूड इनटेक इज मोर. आणि त्या दिवशी आपल्या शरीरात अन्न घेण्याची क्षमता ही जास्त असते. At some other time we do not feel
सो हंग्री. पण कधी कधी काय होतं, आपण जास्त काम न केल्यामुळे किंवा आजारपणामुळे आपल्याला जास्त भूक लागत नाही. अँड वी टेक अ व्हेरी टीचर लिटल. येस. टीचर माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली. ओके, यू मी कॅन लेफ्ट लिव्ह. येस येस. ओके बाय टीचर. But at some other time we do not feel so hungry and we eat very little. That day our food intake is less. आणि कधी कधी काय होतं, आपल्याला खूप भूक लागत नाही, त्यावेळी आपण खूप कमी खातो आणि त्या दिवशी अन्न आपल्या शरीरात घेण्याची आपली क्षमता खूप कमी असते. ओके, अंडरस्टूड टिल हिअर थर्ड स्टँडर्ड. चला आपण इथेच थांबणार आहोत. थर्ड स्टँडर्ड समजलाय का लेसन इथपर्यंत? येस. टीचर. सांगा, आपण कधी कधी कमी का जेवतो? वाय वी इट लिटिल समटाइम? सांगा, कोण सांगणार? टीचर. वाय डू वी इट लिटिल समटाइम? आपण कधी कधी कमी का जेवतो? येस स्वराज, विल यू टेल? येस. नो हंग्री. आपण आजारी असल्यावर आपल्याला भूक नसली लागली तर. Yes, sometimes we do not feel hungry and sometimes we do not feel well. That's why we eat a little. Okay. So third standard, fourth standard सगळ्यांना आज शिकवलेलं समजलं का? सांगा मला. येस टीचर. Okay. Understood very clearly. You can leave the class. त्याच्याशी रिलेटेड तुमचा होमवर्क आहे तो तुमच्या गुगल क्लासरूमला पाठवण्यात येईल. चला बाय बाय. यू कॅन लिव्ह नाव. बाय बाय टीचर. बाय बाय. वेलकम. वेलकम. बाय. बाय मॅम. थँक्यू मॅम.